लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा गेलो होतो आम्ही फिरायला आणि तिथे मला खूप छान सरप्राईज दिलं. पण कुठे गेलो होतो चला सांगते. पुण्यापासूनच जवळ असलेल्या उरुळी कांचन येथे असलेल्या भारती रिसॉर्टला सकाळी 11 वाजता आम्ही तिथे पोहोचलो, चेक इन केलं आणि मग गेलो रूमकडे. आणि हेच ते होतं छान असं सरप्राईज. रूम मस्त डेकोर केला होता आणि हेच मोठं माझ्यासाठी सरप्राईज होतं. आणि खरं सांगू मी खूपच जास्त खुश झाले होते. त्यानंतर आम्ही गेलो जेवण करायला. मस्त गरमागरम जेवण होतं आणि एवढे मेन्यू बघून तर माझं खरंच पोटच भरलं. आणि त्यानंतर आम्ही गेलो मस्त असं पाण्यामध्ये खेळायला, डान्स करायला. आणि त्यानंतर वेळ होती ती म्हणजे ॲक्टिव्हिटीची सगळ्यांची फेवरेट आणि मी सगळ्यात उंच पाळण्यात बसले होते. मजा तर खूप येत होती आणि भीती पण खूप जास्त वाटत होती. पण मी ठरवलं होतं सगळ्या ॲक्टिव्हिटीज करायच्या. त्यानंतर बसले रॉकेट इजिक्टरमध्ये, झिप लाईनमध्ये, स्काय सायकलमध्ये. आणि खरं सांगू ह्युमन गायरोकडे तर फक्त बघूनच पळून गेली, कारण त्यामध्ये बसण्याची माझी हिंमतच नव्हती. रॉक वॉल क्लाइम्बिंग पण केली कारण स्पायडरमन व्हायची तर लहानपणापासूनच इच्छा होती. त्यानंतर हॉर्स राईड असेल, कॅमल राईड असेल, ते काय सोडतं काय आपण, ते तर खूप जास्त आवडतं. त्या पण राईड केल्या. त्यानंतर गेलो अनलिमिटेड उसाचा थंडगार ज्यूस प्यायला. बरं किती ग्लास पिले ते काय विचारू नका. नंतर गेलो गार्डन एरियामध्ये. इव्हनिंगसाठी तिथे चहा, कॉफी, बेड मस्त गरमागरम तयार होते. मस्त नाश्ता केला आणि रिलॅक्स छान वातावरणात सॉन्ग ऐकत आणि गप्पा मारत बसलो होतो. मग वेळ होती गेम्स खेळायची. मग खूप उशिरापर्यंत गेम्सही खेळलो. रात्री उशिरा झोपून सकाळी उठल्यावर बाहेरचं वातावरण खरंच बघण्यासारखं झालं होतं. आणि फ्रेश होऊन आम्ही गेलो नाश्ता करायला आणि नाश्त्याला सुद्धा खूप छान मेन्यू होते. माझं फेवरेट मी साऊथ इंडियन खाल्लं. आणि खरं सांगू आम्ही एक दिवस इतका एन्जॉय केला आहे ना, सगळं काही टेन्शनच विसरून गेलेलं. आणि तिथे जे मला सरप्राईज दिलं ते तर खूपच जास्त आवडलं. म्हणून तुम्ही सुद्धा तुमच्या पार्टनरला असं सरप्राईज देण्यासाठी भारती रिसॉर्टला नक्की व्हिजिट करा. आणि फॅमिलीसाठी तर अतिउत्तम आणि परफेक्ट लोकेशन म्हणजे भारती रिसॉर्ट आहे, कारण इथे लहान मुलांसाठी सुद्धा खूप सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहे. सो बुकिंगसाठी 75 70 90 90 90 वर कॉल करा.